जास्त ठेचलं तर जास्त स्वाद आहे. तर असं काहीसं दिसतंय ते तोरण, खूप मस्त दिसत. आणि मी साडी घेतली एक. खूप रेअरली असं होतं की मी एक, आणि मला कमेंट आलेल्या की हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर आज आहे सॅटरडे आणि राजेश आणि त्रिशाला सुट्टी आहे, सो ते दोघं घरी आहे. आणि सुट्टी होती तर आरामात उठलो आम्ही, थोडं लेट झालं उठायला वगैरे. आणि आता त्रिशा म्हणते की चहा मी बनवून देते म्हणून. तर असं आहे, मी तिला नाही म्हणते, बऱ्याचदा ती म्हणते मला, पण मी तिला नाही म्हणते. तर आज म्हटलं ठीक आहे चल बनव तू. तर तुमच्यासोबत पण शेअर करते त्रिशा कसा चहा बनवते ते. किती घेतलं ग पाणी? 1 कप भरून. बरं. अर्धा कप किंवा 1 कप. अर्धा कप किंवा 1 कप नाही, किती होतं? अर्धा कप. इकडच्या गॅसवर ठेवलं असतं त्रिशा मोठा. येईल का तुला चालू करता? नाही, तू कर. नाही जमणार. बर. तर आई आणि बाबा दोन्ही पिणार आहे, तर 4 चमचे. खूप जास्त नको भरून घेऊ, स्लाइटली कमी ठेव. हां झालं पण टाकून. पण साखर आणि चहा पावडर दोन्ही 4 चमचे टाकायचे. कारण चहा साखरेच्या चमच्याची साईज माझी वेगळी वेगळी आहे. त्रिशाने सगळ्यात पहिल्यांदा चहा रायपूरला हा माझ्या सासरी, म्हणजे लास्ट टाइम दिवाळीच्या वेळेस का ग, दिवाळीच्या वेळेस मी सासरी होते, म्हणजे आम्ही तिघं पण गेलेलो गावी. तर तेव्हा मी पण कामात होते आणि आई पण कामात होत्या ना, आजी आणि मी दोघी कामात होतो. दोघेही लाडू बनवत होते. हा आम्ही दोघी लाडू बनवत होतो आणि आईंना चहा प्यायची इच्छा झाली होती. मग म्हटलं चला आज त्रिशाला सांगूया चहा बनवायला. कोरा चहा. हा आईंना कोरा चहा, म्हणजे माझ्या सासूबाई कोरा चहा पितात, तर त्यांना कोरा चहा पिण्याची इच्छा झाली. मग त्रिशाने तेव्हा पहिल्यांदा त्यांच्यासाठी कोरा चहा आणि आमच्यासाठी आपला दुधाचा नॉर्मल चहा बनवला होता सगळ्यात पहिल्यांदा, आहे ना. तेव्हापासून तिला इच्छा होते चहा बनवून देण्याची, बट खूप कमी वेळा मी तिला हो म्हणते. आता आहे ना, आपण हे घेऊया, ठेचायचं काम करून घेऊ. ठेचायचं काम. हे 2 वेलचे आणि एवढं अद्रक थोडं घेऊ शकते तेवढं. वेलची आता 2 ठेचायचं. बस. चहा इकडे उकळतोय, बस झालं. जास्त ठेचलं तर जास्त स्वाद आहे. असं नाहीये काही, ते टाक तू, झालंय ते. हे आता एवढं ठेचायचं. आता टाकून घेऊया. पाडशील बरं बाई, सोडून देशील नाही तर तो कलबत्ताच त्याच्यात. हळू. चला आता चहा उकळू देऊया. दुधाचं पातेलं काढून ठेव, हळूच काढा. त्रिशाला एक दिवस मी दूध काढायला लावलं फ्रीज मधून आणि तिने डायरेक्ट पातीला खाली पाडलं होतं. सगळं फ्रीज भर दूध, फ्रीजच्या खाली दूध, सगळीकडे दूध, फ्लोअरवर दूध. मी काढू का नाही तर? चला आता चहा उकळला की आम्ही दूध वगैरे ऍड करून घेतो. तर चहा आमचा उकळला आहे, आता दूध ऍड करायचं आहे. थोडा अजून दूध घेऊ शकतो त्रिशा आपण. आता उकळून देऊया. चहा झालेला आहे आपला उकळून. हा बोल काय म्हणत होते. हे बघ, आता तू चहा गाणी टाकला ना, तू डायरेक्ट हॉलमध्ये जाऊन बस. मी तुम्हाला दोघांना चहा देते. बर. तर चहा झालाय, आता मी तो गाळून घेते. त्रिशाला नाही देत मी गाळायला, कारण मला नको वाटतं अजून, सो तर चहा मी गाळून घेते. तू जा, आता मी येईन.
एक नंबर मस्त छान झाला. तर आज हे माझं काम राजेशने करायला घेतलंय. खराब झालेली पानं काढून टाक. मला नको वाटतंय पण तुम्ही जेवढी काढतायत ना which is unnecessary cutting. बट असं हाताने नाही करत कटिंग. नाही 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 नाही. हे बाकीच्यांना झालंय का स्प्रे करून? ही बाकीची फुलं आपलं प्लांट्स म्हणते मी. ते ना स्प्रे केला ना थोडं हलवायचं फांदी. कारण काय होतं ते साचून राहतं. ते पाणी जर ड्रिप नाही झालं ना मग त्यावर धूळ बसून ते अजून खराब होतं. हे हलवलं का मी? हलवलं. तर आमचं जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही निघालो आहे एक्झिबिशनला जाण्यासाठी. जवळच एक्झिबिशन होतं, म्हटलं चला जाऊया. कारण आता गौरी गणपती येत आहे लवकरच, तर भरपूर त्या रिलेटेड पण व्हरायटी असते एक्झिबिशनला आणि माझ्याकडे गौरी गणपती असतात. तर म्हटलं चला आता बघूया काही वेगळं मिळतंय का. कारण भरपूर तयारी असते, भरपूर वस्तू लागतात, खूप काही म्हणजे जेवढं घेऊ तेवढं कमी असतं त्या पॅचमध्ये गौरी गणपतीसाठी. म्हटलं चला आल्याचे जवळ एक्झिबिशनला तर जाऊया. मग आता आम्ही चाललो आहे. जर छान काही दिसलं वेगळं काही आणि मी जर काही शॉपिंग केली तर तशी ती तुमच्यासोबत शेअर करायलाच. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. दिशा म्हणते साडी घ्यायचे बघ एकदा. नको बघू म्हणे, साडी घेऊ. किती लाईट वेट आहे ना एकदम. मस्त आहे ना. आपल्या देवघराला छोटं होईल. खूपच सुंदर आहे. आणि हे काय हे स्टिकर्स आहेत, 50 रुपयाचे स्टिकर्स आहेत. ओके. शुभचिन्ह आपली श्री ओम स्वस्तिक आणि काही फुलं. हे नाही होणार ना देवघराला? चिकटवू शकतो नुसतं. तोरण आवडलं होतं मला देवघरासाठी. आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी ही ज्वेलरी वगैरे होती आणि छान कलेक्शन होतं. बट सध्या माझ्याकडे ज्वेलरी खूप जास्त झाली आहे, त्यामुळे मी ज्वेलरीच्या सेक्शनला कुठेच असं फारसं थांबून ज्वेलरी वगैरे बघितलं नाही. पण म्हटलं तुमच्यासाठी म्हणून मी ही क्लिप घेतली होती की तुम्हाला बघायला मिळेल आणि अशा टाईपचं तुम्हाला काय पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकाल. आणि त्यानंतर इथे एक स्टेशनरी किंवा किड्ससाठीचा पण एक स्टॉल असतो, मोस्टली असतोच प्रत्येक एक्झिबिशनमध्ये. तर तिथे मी त्रिशासाठी काही ना काही घेते, तर तिच्यासाठी तिथून 1-2 गोष्टी घेतल्या होत्या. सॉरी, एकच गोष्ट घेतली. आणि त्यानंतर बघू शकता इथे बँगल्सचा पण स्टॉल होता. खूप जास्त व्हरायटी होती बँगल्सची आणि नवीन नवीन जे आता घुंगरू पॅटर्न किंवा मग वेगवेगळे असे प्लॅस्टिकच्या बँगल्सवर डिझाईन असलेले हे सगळे पॅटर्न, मल्टी कलरमधल्या ज्या बँगल्स आल्या आहेत ते, असे भरपूर व्हरायटी होती बँगल्समध्ये पण.
आणि इथे बघू शकता सगळं देवासाठी किंवा गणपतीसाठी जे लागतं सामान ते सगळं इथे होतं. तोरण किंवा कलशसाठीचं जे खाली आजकाल फॅन्सी असे कापड येतात ते भरपूर अशा गोष्टी होत्या. आणि एक वस्तू मी तिथून खरेदी केली. तर जस्ट निघालो आम्ही आणि छान अशी शॉपिंग झाली. 2-3 गोष्टी घेतल्या मी, म्हणजे माझ्यासाठी 2 घेतल्या, त्रिशासाठी 1 घेतली. असे छोटे मोठे मस्त शॉपिंग केली. काय काय घेतलं काय काय नाही हे मी तुम्हाला घरी गेल्यावर शेअर करतेच. एक्झिबिशन छान होतं, बट अजून गौरी गणपतीसाठी जी व्हरायटी असते ती अजून थोड्या दिवसात येईल असं मला वाटतं. होत्या काही गोष्टी वेगळ्या, पण खूप नव्हत्या. अगदी 2-3च वस्तू वेगळ्या काहीतरी अशा बघायला मिळाल्या. बाकी एक्झिबिशन नेहमी असं तेच होतं, बट छान होतं. तर चला मी घरी गेल्यावर दाखवते तुम्हाला मी काय घेतलं आहे ते. तर जस्ट आम्ही घरी आलो. ऑलमोस्ट जस्ट नाही 1 तास होऊन गेला घरी येऊन. 3 वाजेला आम्ही घरी आलो. थोडी काही 1-2 कामं होती ती केली आणि म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया की काय शॉपिंग केली ते. तर मी साडी घेतली, एक तोरण घेतलं देवघरासाठी. 2च वस्तू मी माझ्यासाठी घेतल्या. बाकी मग एक गोष्ट त्रिशासाठी घेतली. तर मी तुम्हाला पहिले तोरण दाखवते. हे बघा असं तोरण मिळालं मला. हे फॅब्रिकचं आहे, म्हणजे ही पानं खणाच्या फॅब्रिकची आहे आणि हे वुलनचं आहे. मस्त वाटलं मला हे देवघरासाठी. हे कायमच्यासाठी लावू शकतो आणि वॉशेबल आहे आणि चांगलं वाटेल हे तोरण. नेहमी आपण ते जे फ्लॉवर्सचे असतात प्लॅस्टिकचे वगैरे तसे लावतो, तर हे मला वेगळं काहीतरी वाटलं, सो मी हे घेतलं. मला कन्फ्युजन होतं इथे. हे जे रेड कलरचं आहे तर एक ग्रीन कलरचं होतं, मला ते घ्यावं वाटत होतं की सगळं एकसारखंच दिसेल, म्हणजे खूप कलरफुल असं नाही होणार. हे पण ग्रीन हे पण ग्रीन तर मॅच होईल की काय असं मला वाटत होतं, पण राजेशना हेच आवडलं होतं, सो मग हे घेतलं. छान मिळालं मला हे पण. आता लावून टाकेल मी लवकरच ते देवघराला पण. त्रिशासाठी एक काय DIY क्राफ्टचं घेतलं. तर हे DIY क्राफ्टसाठीचं घेतलं. निडल आहे याच्यात, प्लास्टिकची निडल आहे आणि विणकाम म्हणजे लहान मुलांना मुलींना जर शिकायचं असेल विणकाम तर त्यासाठीचं आहे. मुलं काय विणकाम वगैरे ह्या गोष्टी करणार नाही, पण कुठेतरी बिझी राहतात, काहीतरी नवीन त्यांना शिकायला मिळतं आणि बिझी राहतात. वेगळं वेगळं काहीतरी मिळालं की असं. आणि हे अशा प्रकारे आहे. हे फोम शीट आहे माझ्या मते. प्लॅस्टिकची निडल आहे ते बोलले आज. मटेरियल वगैरे आहे काहीतरी फॅब्रिकचं. फॅब्रिकच आहे. तर हे असं फोम शीट आहे. शेप दिला आहे त्यांनी आणि हा फोटो दिला आहे. हे असं फॅब्रिक दिलेलं आहे. अजून एक याला बघ. तर हे असं दिलेलं आहे आणि ह्याच्यासोबत ही अशी निडल पण दिलेली आहे. सो ते ओवून आणि मग करायचं ह्याच्यावर असं प्रकारे आहे ते. मग आणि ह्याच्यावर दिलेले आहे जे आईज, नोज, हे काइंड ऑफ ब्लश सारखं आहे, कानाला, हे सगळे त्यांनी त्याच्यासोबत दिलेले अशा प्रकारे. हे बघा कट करून हे चिकटवायचे असे दिलेले आहेत. सगळे दिले, आईजचं, नोजचं वगैरे सगळे असे दिलेले आहेत पीसेस त्यांनी. असं म्हटलं चला हे वेगळं काहीतरी. आणि त्रिशाला आवडतं पण आर्ट अँड क्राफ्ट करायला, तर म्हटलं चला तिच्यासाठी हा वेगळा काहीतरी आहे DIY, तर ती करेल पण. आणि ह्याच्याच मागे पूर्ण इन्स्ट्रक्शन्स पण दिले कशा प्रकारे करायचं, स्टेप बाय स्टेप सगळं दिलेलं आहे. आणि म्हटलं चला हे घेऊया त्रिशासाठी, सो हे त्रिशासाठी घेतलं. आणि मी एक साडी घेतली. हे ठेवून दे त्रिशा, हरवलं ना मग हे काहीच यूज नाही होणार. निडल राहू दे सांभाळली. साडी दे. आणि मी साडी घेतली एक. खूप रेअरली असं होतं की मी एकटी साडी घेते, नाही तर मी मोस्टली मम्मीला सांगते मला जरी घ्यायची असेल तर की तू घेऊन ठेव, मला साडी पाहिजे अशा प्रकारची. किंवा मी प्रकार पण नाही सांगत, डायरेक्ट तिला म्हणते तू घेऊन ठेव तुझ्या मनाने, आणि ती मस्त घेते. सो मला आवडतात तिने घेतलेल्या साड्या, सो मोस्टली मी तिलाच सांगते. बट एकदम रेअरली असं होतं की मी एकटी असताना साडी घेते म्हणून. आणि आज आवडली मला ही, तर मग ही घेतली. चंदेरी कॉटनमध्ये आहे ही आणि मस्त वाटली मला. छान काट आहे आणि पूर्ण चेक्स पण नाही आहे, हलक्याशा लायनिंग आहे आणि पूर्ण पण नाही आहे, असं मध्ये म्हणजे लाईट डार्क असं केलेलं आहे शेड. आणि छान वाटलं. आणि पदराला पण हे असे टॅसल्स दिलेले.
छान वाटली मला ही, म्हणजे कुठल्याही ओकेजनला एकदम पटकन नेसता येईल अशी आहे. सो अशा प्रकारची ही साडी आणि छान वाटली मला, नेव्ही ब्लू कलरमध्ये मस्त वाटली. मम्मीला मी तिथून व्हिडिओ कॉल पण केला होता, मम्मी पण बोलली छान आहे. मग म्हटलं चला आता घेऊया. सो ही एक साडी घेतली, बस एवढीच काय ती शॉपिंग केली मी. मला असं वाटलं होतं की काहीतरी भेटेल गौरी गणपतीसाठीचं, बट तितकं नव्हतं. नॉर्मल अशा गोष्टी 1-2च मला वेगळ्या काहीतरी दिसल्या. मे बी नेक्स्ट मंथ जेव्हा एक्झिबिशन येतील त्यात वेगळी काही व्हरायटी बघायला मिळेल असं मला वाटतंय. बघूया आता काय होतं आहे. तर चला आता थोडा वेळ आराम करतो आम्ही आणि मग भेटूया संध्याकाळी. तर राजेशचं इथे हे तोरण लावायचं काम चालू आहे. बघू. हां मस्त आहे. ॲक्च्युली आम्ही हुक नव्हते लावलेले अजून तिथे, माझ्या डोक्यात काही वेगळे प्लॅन होते त्यामुळे. बट आज नेमकं तोरण आणलं तर म्हटलं ठीक आहे चला जाऊ द्या, लावून घेऊ. जे पुढचे काय प्लॅन आहे, ज्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर बघता येईल. चला लावून घेतल्यावर दाखवते तुम्हाला. तर असं काहीसं दिसतं, एकदम सुंदर दिसतंय. मला तर खूप आवडलं. तुम्हाला आवडलं का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मस्त असा काहीसा आता माझं देवघर दिसतंय. तर मी स्वयंपाकाला लागली आणि हलकं फुलकंच खाण्याची इच्छा होती फार. असं माझी बनवायची पण फार काही अशी इच्छा नव्हती आणि खाण्याची पण तितकी काही इच्छा नव्हती कुणाचीच घरामध्ये. तर मग ठरवलं की टोमॅटो राईस आणि पनीर फ्राय करूया, ज्याने पोट पण भरेल आणि थोडंसं वेगळं काहीतरी खाल्ल्यासारखं पण होईल वीकेंडचं. त्यामुळे मग ते ठरलं आणि मला कमेंट आलेल्या की टोमॅटो राईसची रेसिपी दाखव म्हणून. मग म्हटलं चला त्यानिमित्ताने तुम्हाला रेसिपी पण शेअर करता येईल आणि पनीर जे मी लास्ट 1-2 वेळा फ्राय केलेलं तव्यावर त्याची पण रेसिपी दाखवा असं मला कमेंट आलेली. म्हटलं चला आज दोन्ही पण बनवतोच आहे तर तुमच्यासोबत शेअर करूया कसं बनवते मी ते. तर चला तुम्हाला दाखवते दोन्ही गोष्टींसाठी काय काय इन्ग्रेडियंट्स लागतात आणि प्रोसेस कशी आहे ते. तर टोमॅटो राईससाठी मी इथे घेतला आहे कांदा कापून घेतला आहे. 1 मोठा कांदा घेतला, कॅप्सिकम हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता, आणि वाटाणे हे पनीर फ्रायसाठी घेतलं आहे. थोडं इकडे काढून घेतलं मी, कारण एकदम सगळं घेऊन त्यात मसाले वगैरे असं नाही ॲड करत मी, म्हणून थोडं असं काढून मग ॲड करते. सो हे 3 इन्ग्रेडियंट्स आहे टोमॅटो राईससाठीचे. आणि हे इकडे आहे टोमॅटो राईससाठी 2 टोमॅटो ग्राइंड करून घेतलेत मी. 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतले आणि थोडे लालसर बघून घेतले, सो थोडी अशी टँगी टेस्ट येईल म्हणून. सो तर अशा प्रकारे इथे ही तयारी करून घेतली आहे. आणि राईस इथे मी शिजवून घेतलेला आहे. आता मी तुम्हाला दाखवते पनीरची तयारी, पनीर फ्राय कसं करते मी. सो आता इथे थोडेसे पनीर घेऊन घेतलेत मी. त्यात थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, थोडासा मसाला जो घरगुती आपला मसाला असतो तो, चाट मसाला थोडा जास्त घालते मी, आणि मीठ आणि चाट मसाल्याचा अंदाज व्यवस्थित घ्यायचा आणि त्या प्रमाणात ते ॲड करायचं. आता हे सगळं मिक्स करून घेते. छान मिक्स करायचं की पूर्ण सगळ्या पनीरला सगळ्या बाजूने ते कोटिंग झालं पाहिजे. सो हे बघा अशा प्रकारे हे छान सगळीकडे लावून घ्यायचं. आणि आता मी इथे कढीपत्ता आणि कोथिंबीर पण चिरून घेतली आहे, धुवून स्वच्छ चिरून घेतली. आणि सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट आहे आपला हा पावभाजी मसाला. ह्याच ब्रँडचा यूज करा असं काही नाही, तुम्ही कुठलाही ब्रँडचा पावभाजी मसाला यूज करू शकता. आणि बाकी मसाल्यांमध्ये जे मसाल्याच्या डब्यामध्ये आपले नॉर्मल मसाले असतात तेच यूज करायचे. आणि फोडणीसाठी मी तूप आणि बटर असं दोन्ही मिक्स यूज करणार आहे, तेल नाही यूज करणार आहे. तर असं बटर घेतलंय मी इथे
आणि तूप पण ॲड करून घेणार आहे. नुसतं बटर घेतलं तर ते जळतं, सो तूप किंवा तेल काहीतरी एक घ्यायचं म्हणजे जळत नाही. सो तूप घेतलं आहे मी इथे. तर हे छान गरम होऊ देणार, मग फोडणी देऊया. आणि तूप गरम होतं इकडे फोडणीसाठी, तर म्हटलं चला तोपर्यंत एकीकडे लगेच तवा गरम व्हायला ठेवूया आणि पनीर पण फ्राय करून घेऊया. आता इकडे तवा गरम होण्यासाठी ठेवला आहे. ह्याच्यावर पण मी तूपच घालणार आहे. असे एक एक करून सगळे पनीरचे पीसेस इथे ठेवून घेऊया. तर हे बघा तर असे हे सगळे पनीरचे पीसेस मी इथे ठेवून घेतले. एकीकडे हे फ्राय होतील आणि एकीकडे आता आपण राईसला फोडणी देऊया. बटर ॲड केल्यामुळे ते थोडा कलर चेंज झाला आहे. तर फोडणीमध्ये आपण घालूया पहिले मोहरी, त्यानंतर जिरं, कढीपत्ता, कांदा ॲड करायचा. कांदा आता मस्त फ्राय करून घ्यायचा आहे. तर आता मी हे पनीर सगळे उलटवून घेते. हे बघा, तुम्ही बघू शकता मस्त फ्राय होत आहे. हे सगळे उलटवलेले आहेत, 1 2 3 4. तो मस्त फ्राय होत आहेत सगळे. आता आपण उलटवून घेऊया. अशा प्रकारे मस्त एकदम छान लागतात. एकदम सोपी रेसिपी आहे आणि तितकीच टेस्टी पण लागते. नक्की ट्राय करून बघा. आणि ट्राय केल्यावर तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. तर कांदा आपला छान परतला आहे. आता आपण यात घालूया शिमला मिरची आणि वाटाणे. आणि शिमला मिरची खूप अशी नाही शिजवायची, म्हणजे तुम्हाला पूर्ण शिजलेली अशी मऊ चालत असेल तर तशी घेऊ शकता. बट राजेशना थोडीशी कशी क्रंची म्हणजे कचरट, थोडीशी कच्ची अशी हलकीशी अशी लागते. सो खूप वेळ मी नाही परतवत शिमला मिरची. अगदी 2 मिनटं वगैरे अशी परतवते आणि मग नंतर टोमॅटोची पेस्ट जी आपण केली आहे ती ॲड करून घेते. तर असं आपल्या इकडे ही सगळी शिमला मिरची वगैरे फ्राय करून झाली आहे. आता मी यात ही आपण जी टोमॅटोची पेस्ट केली होती ती ॲड करून घेते. टोमॅटो आपला इथे मस्त फ्राय झाला आहे आणि आता सगळे मसाले घालून घेते मी. तर पहिले घालायचे हळद, सगळी हळद, चमच्याचा डब्बा लागला. हळद, 2 चमचे लाल तिखट, थोडासा चाट मसाला घातला आहे मी. लाल तिखट आणि थोडासा चाट मसाला, हा घरगुती मसाला अगदी अर्धा चमचा. मेन आपला पावभाजी मसाला आहे तो जास्त घालायचा. इथे आहे 3 चमचे पावभाजी मसाला. किचन किंग मसाला असेल तर तुम्ही तो पण 1 चमचा ॲड करू शकता, त्याने पण एकदम छान टेस्ट येते. बट माझ्याकडचा किचन किंग मसाला थोडाच उरला होता आणि तो पण एक्सपायर झाला, सो तो नाही मला ॲड करता येते. बट पावभाजी मसाला मस्त आहे आणि किचन किंग मसाला असेल तर 1 चमचा घालू शकता, टेस्ट एकदम छान असेल. तर हे मसाले घालून परतवायचं. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आता ॲड करते मी, बाकी वरून घालणार आहे. आता फोडणीत थोडी घातली आहे आणि आपलं पनीर इकडे तयार पण झालेलं आहे. हे सगळं होईपर्यंत पनीर होऊन पण गेलं. आता हे परतलं की ह्यात राईस टाकून द्यायचा आणि छान मिक्स करून 1-5 मिनटं झाकण ठेवून वाफवून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे राईस मी यात ॲड करून हलवून घेतलं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आणि आता हे 5 मिनटं मी झाकण लावून ठेवते. 5 मिनटाने रेडी टू इट. तर असं हे माझं ताट इथे बनवून तयार आहे. मसाला छाज आहे, हे अमूलचं पॅकेट मिळतं मसाला छाजचं, ते आहे पनीर आणि टोमॅटो राईस. चला तर आता आम्ही जेवून घेतो. तर जेवण झालं आमचं छान आणि राईस एकदम मस्त झाला होता. पनीर पण खूप छान झालं होतं
आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि ट्राय केली तर मला कमेंटमध्ये सांगा. सो असा होता माझा आजचा हा दिवस, एकदम छान गेला. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, माझा इंस्टाग्राम पेज जर तुम्ही अजून फॉलो केले नसेल नक्की फॉलो करा. तर इंस्टाग्राम पेज पण माझा यूट्यूब चॅनलचा जो आयडी आहे, जे नाव आहे त्याच नावाने आहे, नेहाज डेली डायरी म्हणून. तर नक्की फॉलो करा. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छान छान ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.